सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. आज त्यांच्या दरबारात लाखोनी लोक तृप्त होतात बाबा. गजानन महाराज संस्थान तुम्हाला डायनिंग टेबलवर जीव घालते. डायनिंग म्हणू आजी डायनिंग टेबल. काय व्यवस्था आहे दादा. मिठाचं तिथेच आहे. हां, जेवढं लागलं तेवढं घे तटी स्टोर नाही टाकशीन खिशात. हो, काय व्यवस्था आहे. काय वाढतात ते लोक महाराजांच्या सेवादारी. माऊली 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 वाळू माऊली येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. हा, काय असता राजा. आमचं अर्ध पारच शेगावला जेवायला असते. विठला विठला. पताळवळीवरचे शीत खाऊन राहिले. कोणाचं लक्ष नाही. कारण साधी गोष्ट आहे काय. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे संत भेटी. बऱ्या जगदेठी करुणा केली. बऱ्या जगदेठी करुणा केली. बऱ्या जगदेठी करुणा केली. अरे बाबा, ये पंडाल में वही बैठ सकते हैं. ख्याल में रखो, इस पंडाल में वही आ सकते हैं जिसको मेरे गजानन महाराज बुलाते हैं. सबका काम नहीं है बाबा. जिसको बाबा बुलाएंगे ते गाना है ना कोणतो. माता ने बुला काय. चलो बुलावा आया है माता ने. अरे बाबा, संत महात्म्याची भेट सोपी आहे का दादा. नाही. महाराज म्हणतात भाऊ कितीतरी लोक गेले पण कोणाचं लक्ष नाही. हो, कोणाचंच लक्ष नाही. कारण असं वाटलं की तरी भिकारी कोणीतरी वेडा आहे. पण जगी वेडा दिसे. माऊली म्हणतात अंतरी शहाणा असे. जगताला वेळेपणा दाखवला पण अंतकरणामध्ये कितीतरी लोक गेले. पण त्याच रस्त्याने दामोदर कुलकर्णी आणि बंकट महाराज पाहिलं. अरे, ज्यावरती पत्रावळीचे उष्ट खात आहेत त्यावरती महात्मा सामान्य नाही. हो, बंकट महाराज घरामध्ये दामोदर कुलकर्णी आणि बंकट महाराज घरामध्ये गेले. पकवानाचं ताट ओढून आणलं. पकवानाचे ताट भरोनी शुद्ध जलाने तुंबा भरोनी. पकवानाचे ताट भरोनी शुद्ध जलाने तुंबा भरोनी. दामोदर मग करी प्रार्थना. दामोदर मग करी प्रार्थना. करा शुद्ध जलपान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महा. प्रगटला योगी महा. अनुदेवते ब्रह्मरात्रे सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी प्रगटला योगी महा. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. महाराजांचं प्रगटीकरण हे आणि ज्यांचा कार्यक्रम आहे हा त्यांचं सांगणं महत्वाचं आहे. हे 7 दिवसात तुम्हाला कोणा सांगितलं नसेल. नाही 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 दादा, येथे पाहिजे द्यायचे पाहिजे. ठला विठला. हो, झालं बाबा. पकवण्यात ताट महाराज समोर ठेवलं. अहो, जो महात्मा ब्रह्मरसाला खाऊन तृप्त झाला की सेवितो हा रस वाटितो. सेवितो हा रस वाटितो. देऊन आपल्याला
हो शॉर्टकट मारायचं बिलकुल. झालं पूर्ण ताटातला अनाज एकत्रित केलं. पूर्ण ताटातील अनाज एकत्रित केलं. घास घेतला. गणगणगणात 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 गणगणगणात. जे गेले ते गेलेच, दिसलेच नाही. एकदम पुढे गेले आणि गायब झाले. बंकट महाराजाला ध्यास लागला. ज्या महात्म्याला मी पाहिलं तो महात्मा कुठे असेल. सतत ध्यास लागला. गजान ग्रंथातला पहिला अध्याय काळा. बंकट महाराज सदन होते घरचे. जेवण सोडलं. काय अवस्था. काही मी उदार पावेन भूक नाही. अहो स्वतः वडील बंकट महाराज. ए बंकटा, अरे तू काही जेवत नाहीस. तू काही तुझी तब्येत बरोबर नाही. पण ध्यास लागला महाराजांचा. महाराजांची भेट कधी होईल. ज्या महात्म्याला मी पाहिलं त्यांची भेट कधी होईल. भूक ताण काय सांगाव. तुम्ही लोक 8 दिवस मॅट झाले. ठल विठल काय सांगाव. नंतर किती दिवसांनी शेगाव मध्ये ज्यांचं कीर्तन, ज्यांचा महाराजांनी घोडा शांत केला. कोणाचा. टाकळी कर हरी दासाचा. टाकळी कर हरी दासाचा. टाकळी कर हरी दासाचा. टाकळी कर हरी दासाचा. अश्वशांत केला साचा. अश्वशांत केला साचा. अश्वशांत केला साचा. अश्वशांत केला साचा. टाकळी कर हरी दासाचा. अश्वशांत केला साचा. अश्वशांत केला साचा. टाकळी कर हरी दासाचा. अश्वशांत केला साचा. अश्वशांत केला साचा. ज्यांचा घोडा महाराजांनी शांत केला. टाकळीकर. टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा. हो त्यांचं कीर्तन शेगाव मध्ये. आणि जसं महाराजांचं कीर्तन पूर्ण शेगाव कीर्तन आला. जसं आज पूर्ण गाव आलं है नाही. दररोज पूर्ण गावच आहे. अलोनाड गर्दी शेगाव मध्ये त्यांच्या कीर्तनाला. आणि काय सांगाव दादा. त्याच महादेवाच्या मंदिरामधली समोर एका वृक्षाखाली दिगंबर मूर्ती बसलेली. गणगणगणात 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 गणगणगणात. बंकट महाराज दामोदर कुलकर्णी आले आणि पाहलं बाबा. आणि तुम्हाला सांगावं जसं एखाद्या गायीने वासराजवळ धावत जावं. धावतच गेले. श्री संता माता चरणावरी. माता चरणावरी. संता दिये माता चरणावरी. माता चरणावरी. हे करी दंडवत. हे करी दंडवत. हे करी दंडवत. कशाचं कीर्तन. काय कीर्तन मग आता. अरे बाप रे. बाबा 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 बाबा. हो काय खायला आणू. खायला काय आणू. हो बाबा म्हणत एक काम कर गड्या. मी लय थकेला हो. थोडीशी गोळंबी घेजो. काजू आणजो. काहून हसून राहील तुम्ही. हां थोडीशी बदाम आणजो. आणि थोडीसा खुर्मा घेजो. बरोबर आहे ना. तो काय लांडे आहे का मागणारा. ठला विठाला. नाही नाही काय मागितलं बाबांनी. तुम्हाला काही चहा घी बोलावू काय. तुम्ही उदास कोण बसले सुरुवात पासून. तुमच्या माताना लांड्या काही हसून यायला पाहिजे. अरे आता बाबाचा तर मला सांगू द्या पहिले. ठला विठाला. हो बाबांनी काय मागितलं.
अरे तुम्ही गजानन महाराजचे भक्ताना सर्व बाबांना मागितलं काय? आ वा येईन कोण नाही सांगितलं मग? तुमचा भंडारा गुरुवारचा कशाचा आहे? अरे तुमचा भंडारा कशाचा आहे गुरुवारचा? हा झुणका भाकर खाऊन सांगून नाही राहिले बाबा. झुणका भाकर महाराजांनी झुणका भाकर मागितले. विचारलं पाहिजे बरं साधू आल्यानंतर. मी बोलत नाही, ज्ञानावर सांगतात ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी अति अनावे तरी या संता बजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरवटा जेत सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा ओळंगुनिया तरी तनु मनु जीवे चरणाशी अगरबत्ता करावे दास्यत्व सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुशिले जेणे अंत कर्ण बोधले संकल्पा नये. काय समजलं हिच्यातलं? काही समजलं नाही तुम्हाला. तुकोबानी सोपं करून सांगितलं. खाली या संताची आसने संताची आसने. हो बाबांनी बेसन भाकर खाल्ली, तृप्ततेने ढेकर दिला, पाणी जिथे गटारातले पेले. बाबांना पाणी मागितलं, डिस्टरी बॉटल नाही मागितली बरं, गटारातला पाणी पेले. आणि जेवण झालं तर एक गोष्ट मागितली महाराजांनी. काय मागितले? आ तुम्ही सांगून कोण नाही राहिले? थोडासा आवाज वाढवा. हो हॅलो हॅलो. काय मागितलं? हा यांना सांगू द्या ना. काय मागितलं? हा सुपारी. सुपारी कोणाला मागितली? वा वा टाळ्या वाजवा. हे तुम्हाला माहिती बरं, तुम्ही गजानन महाराजचे भक्त झाले सर्व. आता मला एक सांगायचं आहे, ज्या व्यक्तीला गजानन महाराजांनी सुपारी मागितली असेल ती व्यक्ती किती भाग्यवान, किती भाग्यवान. आता आमच्या पारसवरून दिंडी असते शेगावला. दिंडीत असे असतात की ज्याला अजिबात भेजा नाही. सरके माणसं दिंडीत येत नाहीत. मोठं कठीण काम आहे. साधूबा यायला तुमच्या संघ न्या. काहून संघ न्या? कारण यानं आमचा बेजा कलाच केला आणि तुमचा बाकी राहिला आहे. असे बिनबिरे गिरेक आहेत आमच्या संघ. 2 तर असे आहेत तुम्हाला काय सांगा, अजिबात भेजाच नाही. हो हे इकून गेलं, त्याला म्हटलं केळ घेऊन ये. केळ घेऊन आला. हे दुसरं भेटलं बिन भेजायचं त्याला रस्त्यात. हा त्याला म्हणते मा थैलीत काय आहे, हे जर त्या सांगितलं तर यातले अर्धे केळ तुले. तरी ते दुसरं म्हणते मला विचार करायला अर्धा घंटा दे गळे. असे आणि त्यात तो झेंडा कोणी पकडत नाही महाराज. पताक पकडत नाही. आम्ही साधू लोक पताक पकडत नाही. आम्ही सांगतो माझी मनीची आवडी. आम्ही लोक पताक पकडत नाही. आम्ही फक्त दिल्लीमध्ये माझं सांगतो बरं, तुमचं नाही. आम्ही पताक पकडू नाही. आम्ही फक्त सांगण्याचं काम करावं. हो पताक पकडत नाही. गाय नावारे नाही हे मंडळीचं नाही. यांना तर माईक नसला की याचा आवाज गेला. मग हे लोक पताक पकडत नाही. पताक तुम्ही कोणी पकडत ना. पताक कोणाजवळ द्यावं लागते? जे पायते जिलेबी जिकडे मागते बुंदी त्याजवळ पताकला द्यावं लागते. मग ते दिंडी राहते इकडे हे चालते इकडे ज्ञानबा तुकाराम ट्रकच्या अंगावर. कठीण काम आहे ना हो महाराज. असे लोक आहेत, पोरं आहेत आमच्या संघ. गावाच्या बाहेर दिंडी गेली, म्हटलं लाईन करा हरिपाठ घ्यावं लागते. मी हरिपाठाला सुरुवात केली. देवाचे द्वारे उभा क्षणभरी मला जोडतो म्हणते समाधी संजीवन हरिपाठ. म्हटलं चला घरी. कठीण काम आहे. असे तशी इकडून तिकडून नेले. सगळी जास्त दिंडीत बाया. बेकार काम आहे बरं. आबा तुमचा परमार्थ म्हणजे परमार्थच आहे. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, गावात दिवे लावा तुम्हीच, आणि घर पेटवा. एवढा परमार्थ आहे बापा बायाचा. कठीण काय दिंडी साऱ्या बाया. आणि अशा नाचतो महाराज. तुम्हाला बाया काय सांगावं. जशी दिंडी जर रंगात आली. मी पाहिलं मागे आता तुमच्या गावात काय बायानं आनंद घेतला. अरे बेळा आपले टाळे वाजे पालखी आली बाई. साधूबा किती दूर आहे बापा शेगाव. आणि मला काले आणला बापा तुम्ही. घ्या रे बापा. म्हातारा
म्हातारा बाया माझ्याने काही चालायला जात नाही बाबा, या रे बापा. आम्ही नांगझरीच्या तिथे आलो. पुलाखाली एका जणांना आमचा मुक्काम, त्या पुलाखाली जेवणाची व्यवस्था होती. मस्त बेसन भाकरी खाल्ल्या. मस्त आमच्या दिंडीत आजीबाई होती. त्या आजीला म्हटलं, आजी सुपारी दे ना, असेल तर सुपारी. त्या आजी म्हणे, बापा साधलने द्या, तकडाले द्या. त्या आजीनं पिवशी काढली. पिवशी समजते ना तुम्हाला? हां, कारण पिवशी गेली. आता परस आली. ते परस पिवश्या गेल्या. जुन्या बाईला माहीत अशी. तुम्हाला सांगू महाराज, मी घरी गेलो की माझी आई ती पिवशी काढी, त्यातून बामची बाटली काळी अशी लावे आणि असा पदर फिरवे. आल्याच्या नावानं गेल्याच्या नावानं. 2 मिनटात झोपला घेऊ महाराज, 2 मिनटात. हो, आई गेली. आता बाजूनं पाहतो, ठाला विठाला. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. टाळ्या वाजवा, टाळ्या. मी हे प्रमाण काऊन म्हटलं, जैन हे लिहिले ते आले नाहीत म्हणून म्हटलं. हे प्रमाण पुरुषोत्तम महाराज पाटील तयार केलेलं आहे. मग तुमची नाराजी दूर केली मी. प्रमाण म्हणून घेतलं. टाला विठाला. हो, ते आजी होती. त्या आजीला म्हटलं, आजी सुपारी दे. त्या आजीने पिवशी काढली, सुपारी दिली. मी तोंडात टाकली. ते तोंडात टाकलं. म्हटलं, आजी हे सुपारी फुटत नाही ना? ते आजी म्हणे, कशी फुटीन बापा, 6 महिने झाले माझ्या तोंडात आहे. म्हटलं लांड्या, 6 महिने तोंडातली सुपारी तुला दिले का? ती आजी देते. हा तोला अधिकार आहे. महाराजांनी सुपारी खाल्ली. बंकट महाराज विनंती करतात, महाराज माझी अशी विनंती आहे की तुम्ही बंकट सदनामध्ये चलावं. बंकट सदनामध्ये महाराजांचं आगमन आहे. साधू संत येती घरा तोच दिवाळी दस. बजाव, ताली बजाव. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. रे बाबा येती घरा तोच दिवाळी दसरा. हरी बोल. संत येते घरा तोच दिवाळी दसरा. गण गण गणात भूते. बोला सर्वजण बोला. भूते गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात. गण गण गणात. गण गण गणात भूते. गण गण गणात. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गणात भूते. गण गण गणात भूते. झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठा. झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. माझ्या बरोबर पाराची मंडळी आलेली आहे. ते म्हणत असं वाटून राहिलं या गावात दिवाळीच आहे. आज दिवाळी काय असेल. आज पूर्ण गाव महाराज जिकडे तिकडे दिवे ने. अरे बाप रे बाप. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. दसरा दिवाळी तोची आम्हा सगळे संत जन भेटतील. सगळे संत जन भेटतील. तुका म्हणे आले घरा. तुका म्हणे आले घरा. तुकावले आले घरा. तुकावले आले घरा. तोची दिवाळी दसरा. तोची दिवाळी दसरा. तोची दिवाळी दसरा. तोची दिवाळी दसरा. हे झाली बापा झाली बापा तापा तुटी. झाली बापा तापा तुटी. झाली बाबा तापा तुटी. तापा तुटी. काय झाली. हा? काय झाली. काय म्हटलं तुम्ही इमानदारी सांगा. काय म्हटलं. झाली हापा तापा. हापा तापा नाही ते. हापा तापा नाही ते भाऊ. झाली म्हणा. हा झाली पापा. अजून प्रमाण घ्या. पाप ताप धन्य जाये उठा. पाप ताप धन्य जाय उठा उठी. ताप धन्य जाय उठा. पाप ताप धन्य जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदास. झाली या भेटी हरिदासाची. झाली या भेटी हरिदासाची. बंकट सदनामध्ये महाराजांचं आगमन आहे. आता काय सांगावं महाराज. बंकट महाराज इथला आनंद झाला. महाराजांना बसवलं. महाराजांची आंघोळ घातली. महाराजांना बापा वस्त्र हा नैवेद्य पेढे. बाप रे बाप. ए बंकटा. बंकटा मला का पोयाचा बैल समजला रे बंकटा. अध्याय बघा अध्याय. बोल तसं बोलणार नाही. बंकट महाराजांनी महाराजाकडे पाहिलं. गर 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 डोळ्यात पाणी आलं. कंठ दाटून आला. दामोदर कुरकुरी म्हणतात बंकटा काय झालं. काय झालं. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. धन्य आजी दिल संत दर्शनाचा. धन्याजी दीना संत दर्शनाचा. धन्याजी दीना संत दर्शनाचा. धन्याजी दीना संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा शीन गेला. आता इथे चरित्र थांबवतो. कारण आज मी बंधनामध्ये आहे. मागणी प्रकार अभंग आहे. आजच्या कीर्तनकार बंधनामध्ये आहे. तुमची इच्छा आहे की महाराजाचे चरित्र सांगितलं पाहिजे. पण त्यासाठी आजचा दिवस सोडून अगोदर कीर्तन घ्या. ठला विठला. हो. आणि त्यांचा महाराज म्हणतात वर्धापन दिन सोहळा. आणि त्या निमित्त आज माझ्याकडे आलेली ही सेवा. सप्त्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे महाराजांची यावर्षी शिवपुराण कथा आहे. आणि फार आनंदाने कार्यक्रम. महाराज फार विद्वान मंडळींचे कीर्तन होते. कालचं ताईचं कीर्तन होतं. पूर्ण जिकडे तिकडे सर्व गाव पॅक होतं. आज माझ्याकडे तुम्ही असे आलेले आहात. तुम्ही पाहून राहिले एक्सप्रेसची वाट. आणि आली आज पॅसेंजर.
काही जण पण यायला का चालता येत नाही का बसेला आहे आणि काय तिसऱ्या काय कीर्तन करीत रे कुकून आणला येईन ढल विठल विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कसं आहे लोकांना सारे क्वालिफाईड पाहिजे आता कपडे गिपडे. मी माझा फोटो काढलेला नाही महाराज अजून. माझे वर्षाचे 250 कीर्तन आहेत. माझा फोटो नाही. तुमच्या बॅनरवर फोटो आहे तो याईनं कुठून घेतला त्याचं त्याला माहीत. हो तो कोणीतरी कीर्तनात काढलेला आहे. माझा फोटो नाही. माझा मोबाईल कुठे दाखव रे दाखव मोबाईल दाखवू दे ना यायला पाहून दे आपली किंमत. हा मला मोबाईल. हो तुम्ही माणसांना लांड्या पैसे मागता का मग आता अटी नाही नाही दादा ते तर मी बोललोच नाही पैशाचं. हो बस माझं अवस्था अशी आहे बाबा जसं बाबानं ठेवलं. अरे ज्यांच्या दरबारात आज लाखोनी लोक वस्त्रदान करताय जाते बाबा ललते तसंच राहावे ठेविले ललते तसंच राहावे ठेविले ललते तसंच राहावे ठेविले हो जसं बाबानं ठेवलं तसं राहावं. मेलेला मनुष्य गजानन महाराज जिवंत केला तुमच्यासमोर उभा हो. पण मी बदलतो महाराज आता हे पाहिल्यानंतर. आता हे वातावरण पाहून राहिलो मी तुमच्या गावात. हे मोठमोठे कीर्तनकार ते जॅकेट गिकेट हे सर्व तुमचं नाही बाबा ते असं काही. मी आता एक जॅकेट घेतो एक जत्रेतून मोबाईल आणतो जत्रेतून मोठा आणि गावात उतरीन एक पोरगा ठेवत जाईन त्याला म्हणत जाईन धोतर धरत जाईन पुढे चालत जाय. लांडे महाराज आले हो संध्याकाळचं नागपूरचं कीर्तन करेल आणि नागपूरहून सकाळी परभणीला उतरेल. परभणीचं कीर्तन अडपल्यानंतर पुन्हा पुण्याचं कीर्तन संध्याकाळी करेल. अजून सांगून राहिला लांड्या आम्हाला माहित आहे तू नांदगाव खांडेश्वरले आहेस. दादा साधी गोष्ट नाही. ओ जगद्गुरु तुकोबानीच्यावर ताशेच ओढले ना दादा विठ्ठल. महाराजांचं शिवपुराण आणि आज मागणी प्रमाणे मागण्याचा अधिकार त्यालाच आहे दादा की ज्याची जीवनामध्ये सेवा आहे. कशावर बोलता महाराज तुका मागे दान सेवा घेतल्या वाचून. जीवनामध्ये सेवा त्याला मागण्याचा अधिकार. पगार घेण्याचा अधिकार कोणाला पटकन बोला. हा पगार घेण्याचा अधिकार कोणाला ज्यानं ड्युटी महिनाभर नाही केली त्याला. बरोबर आहे का नाही हो लांड्या बरोबर आहे. चाल पुढे कसं काय बरोबर आहे. ज्यांनी महिनाभर ड्युटी केली त्याला पगार घेण्याचा. बरं अजून सोपी भाषेत सांगतो. आता तुमचा काला कधी आहे हा हे सारं माहीत आहे तुम्हाला. हा उद्या हो हो काला उद्या आहे. त्यांनी 7 दिवस या ठिकाणी सेवा केली. सेवाच आहे बरं हे. विना वाजवणे पट्ट्या उचलणे ह्या सेवाच आहे. आणि उद्या पहिल्या पंक्ती त्याला भूक लागली तो जेवायला बसला त्याला उठो सांग का तुम्ही उठो सांग का जेव बाबा जेव अरे जेव अरे घे अरे घे अरे घे तसं हे तसं याच्या विरुद्ध घ्या. बरेचशा लोकांना म्हणा चला ना काकड्याला ते सोडून बोला. बरं राहायला काकडा मग शिवपुराणाला येत जा ते सोडून बोला. मग राहायला शिवपुराण निदान मग हरिपाठाला येत जा ते सोडून बोला. मग राहायला हरिपाठ मग कीर्तनाला येत जा ते सोडून बोला. मग राहायला कीर्तन लोकांच्या घरी पंक्ता वाटेला तटी येत जा कुठे आहे बोला. कठीण काम आहे. बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाची जरूरत नाही आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे बंगला आहे TV आहे कूलर आहे फ्रीज आहे. हो ऐका दादा ऐका एवढं ऐकलं की कीर्तनच झालं. तुम्हाला देवाची जरूरत नाही मला मान्य आहे पण गजानन महाराजला तुमची जरूरत आहे. ऐका दादा ऐका नाही तर तुमचा नंबर कोरोनामध्ये लागला असता. टाळ्या वाजवत ना. अरे बाबा को तुमची जरूरत थी बाबा. ढोरासारखे लोक गेले महाराज ढोरासारखे लोक गेले. विठ्ठल महाराज साबडे रात्री कीर्तनात पकवाद वाजवली सकाळी गेले. महाराज साबळे आमचे दायमा महाराज कितीतरी लोक ढोरासारखे गेले. आज तुम्ही इथे बसेला दादा कोणाची कृपा कोणाची. अरे कीर्तन सुटलं तुम्ही घरी गेले झोपले तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्ही बोलत नव्हता
सकाळी कोणीतरी उठवणार. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. काही सांगावं लागत नाही की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते झाले शरीर कोणाची या सत्ते न बोलवितो कोणामुळे. महाराजांचा अभंगच प्रश्न आहे. हे कोणामुळे चालते बाबा. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का भ्रांताशी कामो म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हालविल्या म्या. अरे अर्जुना सत्ता माझी आहे दादा. नाहीच मानत ओ महाराज. ओ महाराज. सकाळी दोघं जण उठलो, अमरावतीला गेलो, संध्याकाळी 9 वाजता घरी आलो, खिचडी खाल्ली. इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. सकाळी मी उठलो पण तो काही ओ दादा उठला नाही काय, उठवलं नाही. तुम्ही काऊन मारत ना हो, काऊन मारत ना तुम्ही लोक. आता हे तरुण पोर आम्हाला म्हणतात ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता राजा, लोक चंद्रावर चालले आणि तुम्ही घोंगड्यावरच अजून. हे पोरं आम्हाला म्हणतात किती काळ बदलत चालला महाराज. इंटरनेटचं युगाला म्हणतात इंटरनेटचं. किती काळ बदलत चालला, तुमचं तेच चालू आहे. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. तुम हमको मत सांगो. तुम हमको सांगने का प्रयत्नच मत करो तुम. तुम्हाला यावं लागेल अटीस भयंकर मशनऱ्या आल्या. आजी झोपली का तू. हा आजी, आमच्या पारसला एक मशीन आली आता. पारसला मशीन. कोणती मशीन आणली का पोराला सांगतो सकाळ. आता कोणती मशीन आहे. इकडून हरभरी डाळ टाकायची, गूळ टाकायचा, इकडून कणकीचा उंडा टाकायचा, पुरणाची पोळी बाहेर. काहीच करायचं काम नाही. त्याच्या पुढच्या वर्षी अजून एक मशीन येईन. पाहुणा घरी आला, मशीनीत टाकला, जेवला की बाहेर. हो, त्याच्या पुढच्या वर्षी अजून एक मशीन येईल, आंघोळीची मशीन. अंग धुणं जीवर येते काय केलो काहीचे. ते बाई म्हणते पाणी टाकला ना. हा पाणी टाकला ना. हा अरे पाणी. अरे अंग धुई ना. कठीण काम आहे अंग. आंघोळीची मशीनच ना आता डायरेक्ट. किती वाजले 11. मग पाहुणे आले का, मग टाका पाहुण्याला मशीनीत. पाहुण्याला मशीनीत टाकलं, लाईन गेली. आता किती वाजता लाईन येईन. 3 वाजता ते लोक मरतीचे आता. ओ बाबा अब हम सांगते हो मशीन लाव. हम सांगते हो मशीन लाव. अब हो तुम्ही जे जेवण केलं आज, अशी मशीन आणा. तुम्ही जेवण केलं त्या मशीन मध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून दाखवा. तुम्ही बोलत जाऊ ना. आहे मशीन अशी आहे. नाही मशीन नाही. नाही हे मशीन औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. आता बुड्याचा आवाज आहे का. बुडा झालो मी आता. औट हात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया.
भगवान ने जिंदगानी दिए बोलते खाओ. हा धामा काय नाही. हो, साधू लोकांना पाणी पाजणारे माणसं आहात तुम्ही. पाणी हो 90% तरुण पोरं महाराज व्यसनाधीन झाले. 90% माझी आजळून विनंती आहे. त्यांना म्हटलं आपण तर म्हणतात महाराज अपने को टेंशन है बोलते. बहुत टेंशन है, बहुत टेंशन है महाराज अपने को. वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज. मुझे पीने का कठीण परिस्थिती आहे महाराज. या दारू पिणं तिथलं कठीण काम आहे. मी एसटी मध्ये बसेल, माझे एक जण बसेल होतं, ते होतं दारू पिल. त्यानं त्याचा पाऱ्याला खाजवून महाराज पाय बसला खाजवून. महाराज पाय खाजून राहिलं ते. मी एकदा नेमकळ्यात बसलो, दुसऱ्याने त्यांनी एवढ्या जोराने पाय खाजवला, रगतच काढलं माझ्या पायात. मी म्हटलं ओ भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजवून राहिले ना. म्हणे मला पाय कुठे आहे मग. या लोक महाराज या लोकांना कीर्तन असायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढा खोकला आला, एवढा खोकलाच बसेना. त्या मातोळीला मी कीर्तनात गेलो आणि खोकललो. अरे ते एक ताळकऱ्याने दर्शन नाही घेतलं, मला कोणीच नाही आलं. कारण त्या टाइमला खोकलं लोक म्हणून यायला कोरोना. ओ महाराज त्याने नारळ टोपी असं तिच्या ठेवलं खुर्चीवर असं ठेवलं. महाराज तुम्ही घ्या म्हणे बा, तुम्हाला कोरोना झाला. एवढी बिकट परिस्थिती झाली ते. मग काय झालं आमचे डॉक्टर साहेब महाराज तुम्हाला कोरोना झाला. बरं मी टेस्ट गेली निघली निगेटिव्ह, पण तो खोकला बसेना बसेच ना. आमच्या गजानमारच्या मंदिरसमोर तुम्ही मंदिर महाराजांचं पाहिलं. आमच्या मंदिर समोर एक घर आहे, ते आहे पेनार. मी मंदिरात पूजा करून राहिलो ते आलं म्हणे महाराज तुम्ही लय खोकलून राहिले. एक काम करा म्हणे तुम्ही अर्धा गिला दारू प्या म्हणे. तुम्ही अर्धा गिला दारू पिले म्हणे तुम्ही की खोकला खलास एकदम खलासच म्हणे बिलकुल. मी म्हटलं का रे अर्धा किलो दारू जर मी पेलो, अर्धा गिलास दारू पिलो तर खोकला जाईल म्हणे. काहून जाणार नाही, मला 5 एकर वावर गेला म्हणे, तुमचा खोकला जाणार नाही. काय करा या लोकांचं कठीण काम आहे. व्यसनी सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. कठीण आहे महाराज. बरेचसे लोक तर म्हणतात महाराज टाईम नाही, आता टाईम मला याच होतं इकडे. एक तरुण पोरगा होता, म्हटलं चालणार रे बाबा रात्री जावं लागते. तो म्हणे महाराज आता आता म्हणे आता म्हणे आता तर म्हणे म्हणा राजा महाराज पाठ खाजवायला टाईम नाही. काय म्हणे तो हा भीतीला पाठ खाजवतो काय म्हणजे पाठ खाजवायला टाईम नाही म्हणतात ते लोक. खरंच टाईम नाही. जिकडे तिकडे लोक बिझी व्हायला आहेत. तुम्हाला टाईम नाही म्हणता ना तुम्ही, तुम्हाला एक दिवस टाईम कळा लागेल. बरं बाबा एक दिवस टाईम कळा लागेल तुम्हाला. कधी कधी आपला बाप आला की. आपला बाप कोण आहे, कोण आहे तो यम. तो आला की मग त्याला म्हणा चल चल जा रे. देखो क्या रिकामे देख रहे कि अपन बिजी आदमी है, बिजी. अपने पास टाइम नहीं है, अपने को वावरा जाना पड़ता. कापूस को बाया गया पुढे. अपने पास टाइम नहीं, चल जा रे. आपण क्या रिकामी आदमी आहे क्या. ऐकील का होतो तुमचं, तुम्ही बोलत काऊन ना. तो ऐकील तुमचं. मग तेथे ना चले हे रे बाबा पदारा ही खायचे ठा